मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 39-39। सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य कसे झाले, असा हा अध्याय 39वा आहे। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणीचीही तीर्थयात्रा कराव्या असे त्यांच्या मनात आले। मग त्यांनी बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले व तेथे त्यांनी यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केले। तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून व हात जोडून उभा राहिला। तेव्हा हा योगी कोण, कुठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तेथे होतेच। त्यांनी चरपटीनाथाच्या जन्मापासून सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला। तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसवले। नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो आहे असे चरपटीनाथाने सांगितले। मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तो तेथे 1 वर्ष राहिला। चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसवता एका विचाराने राहत होते। एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले। ते शब्द ऐकताच नारदाला अतिशय राग आला। मग तो कळीचा प्रसंग तुझवर आणीन असं मनात योजून नारद तेथून चालता झाला। काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला। एके दिवशी फिरवया करता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला। जातेवेळी चरपटीनाथ हळूहळू चालत होता, तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालवायची गती इतकीच जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला। तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली। ती कला विष्णूने नारदाला दिली होती। ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली। तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्या जेथे जायचे असेल तेथे ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालेल आहे हे डोळ्यापुढे दिसते। कोणाचे आयुष्य किती आहे, कोण कोठे आहे, मागे काय चालू आहे, संध्या काय होत आहे, पुढे काही होणार आहे, सर्व काही ते कळते। अशी ती गमन कला होती। चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अवपर्णीय आनंद झाला। मग ते उभयता 1 निमिषात अमरापुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले। तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले। मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने येथेच फळे तोडून खाल्ली। नंतर तेथील बरेच फुलं तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली। याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात। त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला। पण तो नाश कोण करतो याचा इंद्राच्या माळी तपास करीत असता त्यांना शोध लागेना। ते एके दिवशी टपून बसले। थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला। तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नाथास धरले। हे पाहून नारद पळून सत्यलोकास गेला। मग रक्षकांनी चरपटीनाथास धरून खूप मारले। तेव्हा त्यास राग आला। त्याने वातार्कर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकाचा नाडे आखडून व विवळ होऊन पडले। त्याचे श्वासोश्वास बंद पडले, डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले। ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरणमुख का झाले याचा विचार करीत असता चरपटीनाथ दृष्टीस पडला। मग ते मागच्या मागेच पळून गेले। त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकाचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळधारणी करून टाकली आहे। आमच्या त्याच्यापुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळवण्यासाठी येथे आलो आहे। हे ऐकून त्यांच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठवले। महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने सर्वांस मरणप्राय केले। युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली याचा शोध आणावयास इंद्राने काही दूर श्वासोश्वास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेईल। तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा भासत आहे। हे ऐकून इंद्रात धसका बसला। त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले। तेव्हा हेर घातले। त्या बालकाच्या हाताने धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही, कोणती गुंतविद्या त्यास साध्य झाली आहे। तिच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतास येतो। आपण तेथे जाऊ नये, काय इलाज करणे तो येथून करावा, नाहीतर शंकरास साह्य आणावे।
म्हणजे तो देवास उठवेल. हेराचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पाया पडून झालेल्या सर्व वृत्तांत सांगून या अरिष्टातून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागला. त्या समयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला, मी अजून त्यास पाहिले नाही. त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठवले, परंतु ते सर्व मरणप्राय झाले, म्हणून मी पळून येथे आलो आहे. मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणास आज्ञा केली व विष्णू येण्यासाठी निरोप पाठवला. मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण अशा शतकोटी समुदाय संगमांगे घेऊन शंकर अमरावतीस गेले. त्यास पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले. त्यामुळे शंकरासुद्धा सर्वांची मागची सारखीच अवस्था झाली. इंद्र, शंकर व सर्व सेना मूर्छित पडली. पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला. नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाली. शिवाच्या दूतेने वैकुंठीत जाऊन ह्या अद्भुत प्रकार विष्णूला सांगितला. मग 56 कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकरासुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला. त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हा चरपटीनाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा, गाडीवाचा व इतर शस्त्रांशस्त्राचा उपयोग होऊ नये म्हणून मोहन शास्त्राची योजना केली. मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकता संपूर्ण विष्णुगणाची अवस्था सदरहून प्रमाणे झाली. आपल्या गणाची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली. विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशन पेरले, पण ते नाथाजवळ जाताच मोहनशास्त्रात सापड्यामुळे दुर्बल झाले. पिपलायन हा प्रत्यक्ष नारायण, त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले. हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला. शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले. मग विष्णू नाथाजवळ येऊ लागला आणि तेव्हा त्याने वाताकर्षणाची विष्णूवर प्रेरणा केली. त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या हातातली गदा पडली, शंख वगैरे आयुधे गळाली. मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहू लागला. त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंतीमाळ काढून घेतली, मुकुट, शंख, गदा ही देखील घेतली. नंतर तो शंकराजवळ गेला व त्याचे आयुध्य घेऊन सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला. विष्णूची व शिवाची आयुध्य चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला. मग नाथास मांडीवर बसून ही आयुध्य कुठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले. तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला. ते ऐकून ब्रह्मा घाबरला. त्यास म्हणाला, बाळ, विष्णू माझा बाप व तुझा आजा होता. महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत आहे. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निरश्चित होऊन आपली काही चालणार नाही. या वास्तव तू लवकर जाऊन त्यास उठव किंवा मला तरी मारून टाक. ते भाषण ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले. मग ते अमरापुरीस गेले. तेथे विष्णू, शंकर आदी सर्व देव निष्ठेचित पडलेले ब्रह्मदेवास दिसले. तेव्हा त्यांनी त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटीनाथास सांगितले. त्याने वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठवले. मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णूच्या, शंकराच्या पायावर घातले. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णूस सांगितली. विष्णूची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत देवले. मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेले. नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जे इतके संकट पडावे लागले त्याचे कारण काय बरं? असे तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हास कळल्यावे नारद म्हणतात. आजचा हा प्रसंग तर आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला. तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो. हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात वरमला. त्याने नारदाची पूजा करून त्यास बोलवले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले. नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथ घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले. 21 स्वर्गाचे लोक स्नान आले होते. नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहिला. तेथून पृथ्वीवर येऊन ते अन्य तीर्थ करून पाताळात गेला. त्याने भोगावतीने स्नान केले. तसेच 7 पाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले. त्याच्या बळीने चांगला आदर सत्कार केला. नंतर तो पृथ्वीवर आला. तर असा हा नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 39 होता. तर मी तो तुम्हाला श्रवण करवला. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या मच्छिंद्रनाथाय नमः, अलक निरंजनाय नमः, आदेशाय नमः, नवनाथाय नमः काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो नारायणाय नमः.
ओम नवनाथाय नमः.